गुजरातमधून महाराष्ट्रात आलेलं फेमस असं स्ट्रीट फूड आणि स्कूल टाइम मध्ये माझं फेवरेट असलेलं स्ट्रीट फूड म्हणजेच दाबेली आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दाबेली बनवण्यासाठी आपण 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण दाबेलीचा मसाला बनवायला घेऊयात। दाबेली मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते आपण बघूयात। पाव कप धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंग, 1 चमचा दगडफूल, 1 स्टार फूल, 2 इंच दालचिनी, 2 मसाला वेलची आणि 1 तमालपत्र। हे सर्व मसाले भाजण्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि आता गॅस कमी करून घेऊन हे सर्व मसाले आपण पॅन मध्ये घालून घेऊयात। आपल्याला अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे आणि हे मसाले आपल्याला मंद गॅसवर मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले परतून झालेले आहेत, त्यांचा छान सुगंध पण यायला लागलेला आहे मसाल्यांचा। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मसाले दुसऱ्या ताटात काढून आपण थंड करायला ठेवूयात। मसाले आपले थंड झालेले आहेत, आता आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात। या मसाल्यांमध्ये आपल्याला अजून 1 चमचा काळं मीठ आणि 1 मोठा चमचा मिरची पावडर घालायची आहे। दाबेली मसाला आपला तयार झालेला आहे। दाबेलीसाठी लागणारी लसणाची चटणी आपण आता बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या त्यातल्या बिया काढून 2 तासापूर्वी भिजत घातल्या होत्या, त्या घेणार आहोत। आणि 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे साल काढलेले शेंगदाणे घालायचे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। हे आता थोडस आपण मिरच्या भिजवलेलं पाणी घालून बारीक चटणी करून घेणार आहोत। आपली लसणाची चटणी पण तयार झालेली आहे। दाबेलीसाठी लागणारे मसाला शेंगदाणे आता आपण बनवून घेऊयात। त्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा आपण बनवलेला दाबेली मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। ते परतून घेतलेले आहेत। आता आपण हे अर्धी वाटी साल काढून घेतलेले शेंगदाणे घालणार आहोत। त्यात आपल्याला या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत। यात आपल्याला आता 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला एवढं सर्व करायचं नसेल तर तुम्ही मसाला शेंगदाणे विकत भेटतात ते पण आणू शकता। मसाला शेंगदाणे पण आपले तयार झालेले आहेत, ते थंड झाल्यावर कुरकुरीत होतात। आता आपण गॅस बंद करून घेऊया। शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यावर आता आपण त्यात 1 चमचा पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर आधी घातली तर त्याला पाणी सुटतं, म्हणून आपण गॅसवरून खाली काढून घेतल्यावर थोडंसं कोमट झाल्यावर त्यात मिक्स करून घेणार आहोत। दाबेलीसाठी लागणारा आलू मसाला आपण आता बनवायला घेऊयात। त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात आपल्याला 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात पाव चमचा हळद,
2 चमचे मिरची पावडर, 4 चमचे आपण बनवलेला दाबेली मसाला घालायचा आहे। यात आपण 2 चमचे चिंच गुळाची आंबट गोड चटणी घालणार आहोत। ही चटणी आपण दाखवलेली नाहीये, आपल्या चॅनलवर पाणीपुरीची रेसिपी आहे, त्यात आपल्याला चिंच गुळाची आंबट गोड चटणीची रेसिपी मिळेल, ती तुम्ही बघू शकता। आता हे मसाले आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत। मसाले थोडे 10-15 सेकंद परतून झाल्यावर त्यात आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यावर आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। मसाले आपले 1 ते 2 मिनिटं परतून झालेले आहेत। त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून थोडं हलवून घेऊ आणि आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते स्मॅश करून घेतलेले आहेत साल काढून, ते आता आपण ह्याच्यात घालायचे आहेत। बटाटे आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत। स्मॅश केलेला बटाटा आपला मसाल्यांमध्ये चांगला परतून झालेला आहे, मिक्स करून घेतलाय आपण। आता आपला आलू मसाला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून तो दुसऱ्या ताटामध्ये सेट करून घेऊया। आलू मसाला आपण दुसऱ्या ताटामध्ये सेट करून घेतलेला आहे आणि थंड पण झालेला आहे। आता त्याला आपण कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि डाळिंबाचे दाणे यांनी सर्व करूया। दाबेलीसाठी लागणारा आपला आलू मसाला, मसाला शेंगदाणे, लसणाची चटणी आणि चिंच गुळाची आंबट गोड चटणी सर्व रेडी झालेला आहे। आता आपण दाबेली बनवायला घेऊयात। दाबेलीसाठी मी हे साधे पाव घेतलेले आहेत, पण दाबेलीसाठी असे गोल स्पेशल पाव असतात, आमच्या इकडे ते मिळत नाहीत, त्यामुळे मी हे साधे पाव घेतलेले आहेत। आपल्याला असं मध्ये कट करून घ्यायचं आहे आणि पावाच्या एका बाजूला आपल्याला 1 चमचा गोड चटणी लावायची आहे आणि त्यावर थोडी अर्धा चमचा लसणाची चटणी लावायची आहे। ही चटणी स्ट्रॉंग असते, त्यामुळे थोडीच लावायची। त्यावर आता आपल्याला 1 मोठा चमचा आलू मसाला लावायचा आहे। त्यावर थोडे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत आणि त्याच्यावर मसाला शेंगदाणे घालायचे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला परत एकदा चिंच गुळाची चटणी लावायची आहे आणि आपल्याला दाबेली अशी पॅक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण अजून एक दाबेली करून घेऊया। दाबेली शेकण्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावर आता अर्धा चमचा बटर घ्यायचे, बटर मेल्ट करून घ्यायचं आणि त्यावर दाबेली आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। एका बाजूने आपली दाबेली चांगली क्रिस्पी झालेली आहे, लगेच आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया आणि बाजूने थोडंसं बटर घालूया।
गॅस आपण कमीच ठेवलेला आहे। आपल्याला फक्त दोन्ही बाजूनी क्रिस्पी करून घ्यायचे आहे। दुसऱ्या बाजूनी पण आपली दाबेली मस्त क्रिस्पी झालेली आहे, ती आपण आता काढून घेऊया। दुसरी दाबेली ठेवूयात आपण। ही पण अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूने क्रिस्पी करून घेऊया। आपण ही बारीक शेव प्लेट मध्ये घेतलेली आहे। नायलॉनची शेव ज्याला म्हणतात ती शेव आपण घेतलेली आहे। त्यात आपल्याला ही तयार करून घेतलेली दाबेली घोळवून घ्यायची आहे। आपली क्रिस्पी अशी मस्त दाबेली तयार झालेली आहे। आणि तुम्हाला माहित होतं का दाबेली हे गुजरातचं स्ट्रीट फूड आहे? हे मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा।